अशा अत्याचाराच्या घटना लहान मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. या घटना कोणकोणत्या आहेत, कुठे कुठे घडल्यात त्याचा आढावा घेण्यासोबतच इतर महत्त्वाच्या बातम्याही पाहायच्यात. पण बुलेटिनला सुरुवात हेडलाईन्सने करूया. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. पराभवानंतरही ममता बॅनर्जींची हेकेखोरी कायम. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार, तर निकालानंतरही हिंसाचारामुळे पश्चिम बंगालची होरपळ कायम. टीएमसीच्या 2 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू. तामिळनाडूमध्ये सत्तेची जुळवाजुळव बाकी असतानाच टीव्हीकेची उद्या शपथविधीची तयारी. राज्यपालांना भेटून विजय यांचा सत्ता स्थापनेचा दावा. काँग्रेसचा पाठिंबा तर अण्णा द्रमुकमध्ये धुसफूस. राज्यातला महिला अत्याचारांचं सत्र थांबेना. पुण्याच्या पर्वती भागात सख्या आजोबाकडनं 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद, तर नसरापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेत तपास. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीतील परीक्षा सक्तीचा निर्णय मागे. मोठ्या वादानंतर सरकारचं एक पाऊल मागे. 28 जूनला होणारी परीक्षा अखेरीस रद्द. राज्यभरात ठिकठिकाणी पाणी टंचाईच्या झळा तीव्र. ठाण्यात टँकरनं पाणी पुरवठ्याची वेळ, तर यंदा अल निनोची टांगती तलवार. प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण. नाशिकच्या काळाराम मंदिरात धर्मध्वजाची प्रतिष्ठापना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोदेकाठी महाआरती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती. नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत